नमस्कार प्रेक्षकांनो, तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. ठरलं तर मगचा आजचा रिव्ह्यू ऐकत आहात, म्हणजेच 20 जानेवारीचा रिव्ह्यू. चला मग सुरुवात करूया आजच्या भागाला. त्यात आधी कल्पना काकू नटवत असतात सायलीला. तितके तिथे भूमी आणि सखी दोघी पण येतात. तर भूमी म्हणते, काकू थांबा, आम्ही नटवतो सायलीला. तर कल्पना काकू म्हणतात, अय्या छानच की. तर सखी आणि भूमी दोघी मिळून नटवतात सायलीला. सखी म्हणते, सर्व साज घातल्यानंतर किती छान दिसते सायली ताई, म्हणून अर्जुन भाऊजींची नजर हटत नाही ना तुझ्यावरून. तर सायली म्हणते, तुम्ही आज ठरवूनच आलात का फक्त माझं कौतुक करायचं? आणि हो, तुझी तर पहिलीच संक्रांत होती ना सखी, तरीसुद्धा तू माझ्यासाठी आली. तेव्हा सखी म्हणते, अगं माझी संक्रांत काय, फक्त रीतीपुरतं आहे. ते सोड ना, तू बोलवलं आणि आम्ही येणार नाही असं होईल का? तर भूमी म्हणते, बघितलंस सायली, तू माणसंच अशी जोडून ठेवली आहेस ना, म्हणून मला तुझं खूप कौतुक वाटतं. कशीही परिस्थिती येऊ दे, पण तू हिंमत हरत नाही. अगदी हसत मुखाने तू सामोरी जाते. तेव्हा सायली म्हणते, माझ्याकडे माणसंच आहे सोन्यासारखी. आई बाबा, प्रतिमा आत्या, रविराज काका, आहो आणि तुम्ही सगळे माझी ताकद आहात. तितक्यात तिथे अर्जुन येतो. तो स्वतः येत नाही, तर अस्मिता आणि काव्य त्याला ओढत घेऊन येतात. तर सायलीला बघितल्यानंतर तो तिच्याकडे बघतच राहतो. इशाऱ्यानेच अर्जुन सांगतो सायलीला छान दिसते म्हणून. ती पण हो म्हणते. त्यानंतर काव्या म्हणते, अहो भाऊजी, हे बघा संक्रांत दोघांची ना, मग दोघांना सजावं लागणार. तेव्हा अर्जुन म्हणतो, हे का आता? तेव्हा अर्जुन म्हणतो, मी तर तयार आहे. तर लगे कल्पना काकू म्हणतात, अरे अर्जुन, तुला पण दागिने घालावे लागतील. तेव्हा अर्जुन म्हणतो, हे आणि मी. तर कल्पना काकू म्हणतात, अरे तशी रीतच आहे. अर्जुन म्हणतो, मी हे दागिने घालणार नाही. तेव्हा अस्मिता म्हणते, अरे पूर्ण आजींनी सांगितलं आहे, हे करावंच लागेल तुला, नाहीतर मग तिला जाऊन सांग. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो ठीक आहे, मी जाईल आजीकडे आणि सांगेल मी. तर लगेच सायली म्हणते, तुम्हाला नाही ना घालायचं? तर बघा हां, मी 4 दिवस बोलणार नाही. तर तितक्यात लगे अर्जुन लहान मुलासारखं येऊन तिथे लगेच बसतो आणि म्हणतो, हां घाला दागिने. हा सीन अगदी फनी वाटला हां प्रेक्षकांनो. लगेच सखी म्हणते, चला अर्जुन भाऊजींनी शस्त्र टाकले. तर सायलीच त्याला सगळे दागिने घालून देते आणि म्हणते, खूप देखणे दिसता हां तुम्ही. तर अर्जुन पण म्हणतो, तू पण. तर लगेच सखी म्हणते, किती प्रेम आहे ना तुमच्यामध्ये, आमचं तर सगळंच वेगळं आहे असं म्हणून ती सॅड होते. तर सायली लगे तिला समजवते, काही नाती जगावेगळी असतात, फक्त थोडा वेळ गेला ना तर हीच नाती घट्ट होत जातात. तेव्हा अर्जुन म्हणतो, आमच्यासारखी. आणि भूमी म्हणते की हे बरोबर बोलताय, आणि आयुष्यात कितीही प्रॉब्लेम आले ना तरी आपण आपला ठरवलेला मार्ग कधीच सोडायचा नसतो, हे लक्षात ठेव हां. तेव्हा सायली म्हणते, तू, नंदिनी, काव्या सगळ्याजणी वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये अडकल्याच आहात, पण स्वतःवर विश्वास ठेवायचा, मग सगळं काही नीट होतं. तेव्हा भूमी म्हणते, ठीक आहे. तर सखी पण लगे हो म्हणते. पण अस्मिताचा चेहरा उतरलेला असतो. तर बाहेर काव्या फोनवर बोलत असते, हो हो आता मी निघतेच. तितक्यात ती नागराज काकांचं फोनवरचं बोलणं ऐकते. पण नागराज काका रघुबरोबर बोलत असतात आणि ते म्हणतात, तू काय बोललं तर मागे, मध्ये 2 माणसे आहे आणि डबल पैसे पडतील, आता हिच्यावर तरी लक्ष ठेवणार आहेस की नाही व्यवस्थित? तेव्हा रघु म्हणतो, तुम्ही आम्हाला कुठे सांगितलं होतं मैपत शेट आहे मध्ये म्हणून? तेव्हा नागराज काका म्हणतात, मग काय झालं, शेवटी पळूनच गेला ना, आणि आता कुठे? जेलमध्ये. आता तुमचा बॉस मी आहे आणि मी जे सांगेल तेच करायचं, कारण मी तुम्हाला पैसे देतो. तर आता पटकन तिचा व्हिडिओ काढ आणि मला पाठव. हे सगळं बोलणं काव्याने ऐकलेलं असतं. तर काव्या म्हणते, हे नागराज काका काय बोलत होते, आणि हे सगळं मला सायलीच्या कानावर घालायलाच हवं असं म्हणून तिथून ती पळतच जाते. काव्यामध्ये येते तेव्हा सायलीचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम चालू असतो. तर ती काही बोलत नाही, त्यावेळेला थांबून घेते. नंतर पूर्ण आजी म्हणतात, आज सायलीने स्वतःच्या हाताने रुजवलेली रोपे देणार आहे ती वाण म्हणून. तर सायली सगळ्या बायकांना हळदी कुंकू लावते आणि अर्जुन आणि सायली दोघं मिळून रोपं देतात. तर काव्या बऱ्याच वेळेला सायलीला बाजूला बोलवण्याचा प्रयत्न करते, पण तसं काही शक्य होत नाही. त्यानंतर सगळ्या बायका तिथून निघून जातात आणि अर्जुन सायलीचं लक्ष नागराज काकांकडे जातं. ते समोर बसलेले असतात. अर्जुन जाणार तितक्यात सायली थांबवते आणि ती स्वतः जाते. सायली म्हणते, मला वाटलं नव्हतं एवढं झाल्यानंतर तुम्ही परत इथे याल. तेव्हा नागराज काका म्हणतात, काय करणार सायली, घरी बसलो असतो, परत सुमनची आठवण आली असती म्हणून मी इथं आलो. तेव्हा सायली म्हणते, आम्ही सुमन काकूला तर शोधून काढणारच. तेव्हा नागराज काका म्हणतात,
आम्ही काय म्हणते, आपण म्हण ना, मी पण शोधतोय, सगळ्या मैत्रिणींना फोन करून झाला तिच्या, पण लागेल, काहीतरी तपास लागेल. तितक्यात त्याला व्हिडिओ आलेला असतो आणि तो सायलीला म्हणतो, जा बरीच पाहुणे आली ना, त्यांच्याशी बोल तू, मी आहे इथेच. नंतर सायली तिथून निघून जाते. तर दुसरीकडे साक्षीचा सीन बघायला मिळतो. ती घरी आलेली असते, तिची अवस्था खूपच खराब झालेली असते आणि सचिन पण घरी आलेला असतो. तेव्हा तो म्हणतो, सॅम कुठे गेली होतीस तू, काय झालं सांग मला. तेव्हा ती लगेच रडायला लागते, सचिनला मिठी मारते. तर साक्षीला ते सगळं घडलेलं आठवत असतं, ती तिथून कशी आली, पण ती काही सचिनला लगेच सांगत नाही. त्यानंतर सचिन विचारतो, काय झालं आहे, तुझा माझ्यावर विश्वास नाही का, तू का सांगत नाही मला. तर दुसरीकडे नागराज काका तो व्हिडिओ बघत असतात. त्याच वेळेला तिथं भूमी येते आणि तिने नेमका तो व्हिडिओ बघितलेला असतो. तेव्हा ती म्हणते, सुमन काकू. तर नागराज काका लगेच मागे वळून बघतात. तर म्हणतात, कुठे सुमन. तर लगेच भूमी म्हणते, नाही मला असं म्हणायचं होतं की भेटतील सुमन काकू, तुम्ही टेन्शन घेऊ नका हां नागराज काका, सायलीने सांगितलं आम्हाला सगळं. हे घ्या तिळगुळ घ्या, गोड बोला. तेव्हा नागराज काका म्हणतात, तुला पण खूप शुभेच्छा. आणि तिथून भूमी निघून जाते. त्यानंतर भूमी काव्याला आणि सखीला बाजूला बोलवते आणि घडलेला प्रकार सगळा सांगते. तिने व्हिडिओ बघितला. त्यानंतर काव्याला पण लक्षात येतं की सुमन काकूबद्दलच नागराज काका फोनवर बोलत होते. पण मग आता आपण तो व्हिडिओ कसा मिळवायचा ते विचार करतात. त्यानंतर त्या नागराज काकांकडे येतात. आधी सखी येते, ती म्हणते, नागराज काका माझा एक फोटो काढाल. आधी तिळगुळ देते, नंतर फोटो काढायला लावते. तर नागराज काका फोटो काढणार, तितक्यात तिथे काव्या येते आणि काव्या म्हणते, नागराज काका दाखवा, मी छान फोटो काढते, तुमचा पण काढू का. तितक्यात ते असं बोलण्यामध्ये त्यांना अडकवतात. ही पोज दे, ती पोज दे. तिथं भूमी पण येते लगेच. आणि तेवढ्या वेळेमध्ये काव्या व्हिडिओ लगेच दुसऱ्या फोनमध्ये शेअर करून घेते. पण नागराज काकांच्या काही लक्षात येत नाही. पण मग त्यांना असं वाटतं की फोन नव्हता घ्यायला पाहिजे. ते खूप बिथरलेले असतात. त्यानंतर ते फोन देतात त्यांचं काम झाल्यानंतर आणि तिथून निघून जातात. तर दुसरीकडे साक्षी आणि सचिन दोघे बसलेले असतात आणि सचिन साक्षीला विचारत असतो की ही काय हालत केली तुझी, आणि हा धुराचा वास काय येतोय, हे काय लागलं तुला, काहीतरी मेजर घडलं आहे आणि तू मला का नाही सांगत आहे. तर साक्षी लगेच एक खोटी स्टोरी सांगते. ॲक्सिडंट म्हणजे माझ्या गाडीचा नाही झाला, मी एक ॲक्सिडंट बघितला, माझ्या गाडीसमोरच झाला आणि मी मदत करायची म्हणून खाली उतरले, तर त्या गाडीचा डायरेक्ट स्फोट झाला आणि मी जळता जळता वाचले रे. तेव्हा सचिन म्हणतो, मग तुम्हाला फोन करायचा ना, तुम्हाला बोलून घ्यायचं. तेव्हा साक्षी म्हणते, मला काही सुचलंच नाही त्या वेळेला, मी खूप घाबरले होते. नंतर सचिन तिला जवळ घेतो आणि रडू नको म्हणून सांगतो. तेव्हा ती म्हणते, मला सोडून जाऊ नको हं सचिन. तर तो म्हणतो, मी नाही जाणार. नंतर तो मनातल्या मनातच म्हणतो, काहीतरी मेजर घडलं आहे आणि त्यामागे तो महिपत शिकरीच असेल, पण सॅम मला सांगत का नाही आहे याचा विचार करत असतो. तर दुसरीकडे बघायला मिळतं की अर्जुन आणि सायली स्टडी रूममध्ये आलेले असतात. तर ते दोघं एकमेकांना विचारत असतात का बोलवलं. पण मग नंतर त्यांना कळतं की त्या भूमीने आणि सखीने दोघांना बोलवलं आहे. लगेच नागराज काका दाखवले. ते विचार करत असतात की अर्जुन आणि सायलीच्या वागण्यावरनं तर वाटत नाही आहे त्यांना सुमनबद्दल काही कळालं असेल आणि प्रिया पण बरोबर बोलत होती. तेव्हा इथं थांबण्यात काही अर्थ नाही आहे, सुमनवर लक्ष ठेवायला गेलं पाहिजे. तर ते तिथून निघून जातात. परत सायली आणि अर्जुन जिथं असतात तिथेच लगेच त्या तिघी पण येतात, म्हणजेच काव्या, भूमी आणि सखी. त्यानंतर काव्या मी जेव्हा फोनवर बोलायला बाहेर गेली होती तेव्हा नागराज काका फोनवर बोलत होते आणि त्यानंतर आपल्याला काय ऐकवलं नाही त्यांनी, ते फक्त सांगताना दाखवलं आहे. नंतर भूमी पण सांगते की मी व्हिडिओ बघितला. त्यानंतर सखी सांगते मी फोटो काढले वगैरे. तो सगळा घडलेला प्रकार ते तिघी पण सांगतात आणि हे ऐकून अर्जुन सायलीला तर अगदी धक्का बसतो. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की अर्जुन सायली दोघं पण जिथं सुमन काकू असते तिथे आलेले असतात. ते बाहेर इकडे तिकडे चौकशी करतात पण त्यांना काही सुमन काकू दिसत नाही. पण सुमन काकूचं लक्ष जातं की अर्जुन आणि सायली तिथं आलेले आहे. तेव्हा सायली म्हणत असते, आपण चुकीच्या ठिकाणी तर नाही ना आलो, आपली दिशाभूल होते का. तितक्यात सुमन काकू काहीतरी टकटक वाजून आवाज करतात. तर त्या दिशेने अर्जुन सायली दोघं पण जातात. अर्जुन दरवाजावर लाथ मारतो, दरवाजा उघडला जातो. तर समोर सुमन काकू बसलेले असतात खुर्चीवर, तोंड वगैरे बांधलेलं. पण ते आपल्याला तर आत्ता असं दाखवलं आहे की सुमन काकू सापडल्या, पण उद्याच्या भागात काय बघायला मिळेल सांगता येत नाही.
तेव्हा उद्याचा भाग पण नक्की बघा. उद्या पुन्हा भेटूया ठरलं तर मगच्या पुढच्या रिव्ह्यूमध्ये. तर तुम्हाला आजचा रिव्ह्यू माझा आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाटा बाय बाय अँड टेक केअर.